नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण आता प्रभाग क्रमांक 14 मध्ये आहोत आणि या प्रभाग क्रमांक 14 मध्ये काँग्रेसनं जो उमेदवार दिलेला आहे त्याचं नाव आहे गणेश एस.आर. देशमुख. अत्यंत चांगला मुलगा आहे, विनम्र आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे लातूरचे माजी नगराध्यक्ष एस.आर. देशमुखांचे ते चिरंजीव आहेत. गणेश, प्रभागामध्ये फिरतोस, काय वाटतंय लोक काय प्रभागामध्ये फिरत असताना अतिशय उत्साहाचं वातावरण. समोर या, उमेदवार कुठे आहेत? काय उमेदवार आहे? उमेदवार इथं आहेत. बोल. अतिशय उत्साहाचं वातावरण आहे प्रभागामध्ये आणि यावेळी लोकांनी ठरवलंय, चंग मांडलंय की यावेळेस आदरणीय अमित साहेबांबरोबर राहायचंय काँग्रेस पक्षाबरोबर. गणेश, आपण मुद्द्याला हात घालूया. तुझी लढाई धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती आहे. प्रचंड एक मोठा गुत्तेदार जो तुमच्या काँग्रेसमध्येच होता, बरोबर आहे, तो बंडखोरी करून काँग्रेसला सोडून योग्य वेळी भाजपनं त्याला ओढलं का तर तो पैसेवाला आहे म्हणे, असं लोक म्हणतात. मला माहित नाही, तुम्हाला माहिती का पैसेवाला आहे? हो सर, माहिती ना? नक्की. किती पैसे त्याचं? भरपूर कमवलंय सर, मोजता येत नाही असं. मोजता येत नाही. अहो, तो भाड्याच्या घरात राहणारा काय जाधव, काय नाव त्याचं? नाव काय उमेदवाराचं? भाजपच्या उमेदवाराचं नाव मी ह्यांना कशाला विचारू, पण मी सांगतो तुम्हाला काय नाव त्या उमेदवाराचं. भाजपच्या 15च्या गणेशच्या विरोधातल्या 14च्या रविशंकर जाधव हा एक सामान्य तरुण, अगदी अक्षरशः म्हणजे एक मध्यमवर्गीय तरुण, गुत्तेदारी काय करतो, पैसे काय कमवतो आणि त्या पैशाच्या जीवावर योग्य वेळी अमित देशमुखांना धोका देतो. ज्या काँग्रेसने त्याला मोठं केलं, ज्या काँग्रेसने त्याला आज हे नाव दिलं, गुत्तेदारी केली, त्यानं भरपूर माया जमवली आणि तो आता उभा आहे गणेश देशमुखांच्या विरोधात. गणेश, तुला कॉन्फिडन्स आहे की आपण 100% निवडून? मला कॉन्फिडन्स तर आहेच, परंतु मला विश्वास आहे की लातूरकर आता निष्ठावंतांच्या पाठीशी उभा राहणार आहेत आणि संधू साधूंना त्यांची जागा दाखवणार आहेत. म्हणजे काँग्रेसचे खरे निष्ठावंत आमचा गणेश देशमुख आहे. ताई, आपला परिचय त्याच्याबरोबर इकडे अलीकडे आहे. तुम्ही अलीकडे आहे, नाव सांगा. नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 14 मधील क गटातून दीपाली शेखर हविले. ताई, मला एक सांगा, तुम्हाला काही सामाजिक काही अनुभव वगैरे काही? सर, मी माझी शाळा आणि महिलांसाठी बरेच काही आमचे प्रोग्राम चालतात, बचत गट असेल आणि त्याचबरोबर मी स्वतः एक कॉलेजला लेक्चरर आहे. बापरे, काँग्रेसनं खरं बोलत तर अमित भैयांनी बघा उमेदवार देण्यामध्ये बाजी मारली आहे, बरोबर आहे ना? काय उमेदवार अमित देशमुखांनी उमेदवार एवढे सुंदर दिलेले आहेत की त्यामुळेच अर्धी लढाई उमेदवार निवडण्यातच जिंकलेली आहे. म्हणजे आमचा गणेश देशमुख असेल किंवा आमच्या हविलेताई असतील, म्हणजे एक लेक्चरर, एक कॉम्प्युटर इंजिनियर. गणेश कॉम्प्युटर इंजिनियर बरं का? VIT पास आउट आहे. VIT इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. मी VIT पास आउट आहे. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून मी माझं इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि मी माझं स्वतःचं सॉफ्टवेअर इंजिनिअरचा बिझनेस पण आहे आणि मी जवळपास 22 जिल्हा परिषद मध्ये काम केलेलं आहे आणि स्मार्ट ग्राम म्हणून जी योजना होती त्यामध्ये मी स्वतः काम केलेलं आहे. महाराष्ट्राची जी स्मार्ट ग्राम योजना होती त्याच्यामध्ये मी होतो सक्रिय. आता गणेशला आम्ही एवढं लहान पाहिलेलं आहे. एस.आर. देशमुख आमचे खास मित्र. एस.आर. काकाला ज्यावेळेस कधी चहा प्यायची, आमच्याबरोबर जेवायची आठवण येईल त्याच नक्की आम्हाला बोलून घ्यायची. आणि खरं सांगतो तुम्हाला, ज्यावेळी एस.आर. काका आमचे प्रिय होते ना, जसा स्वभाव होता एस.आर. काकाचा, आज खरा काकाची आठवण यायला लागली. आज काका जर माझा असला असता ना, माझ्या बाजूला उभा टाकला असता, मला म्हणला असता, अरे बामना, मला बामना म्हणतो तू, बरं का? कारण आम्ही कधी मित्रत्वात कधी एकमेकाला डायरेक्ट जातीवरच जायचो. मी त्याला म्हणायचं का रे छत्रपती, त्याला म्हणायचा का रे बामना. हे एक प्रेम होतं आमचं एस.आर. काकाचं एक प्रेम होतं. आणि मी पाहिलेलं आहे, एस.आर. काका एकदा जर शब्द दिला तर काका नेहमी शब्द पाळायचे. गणेश, तुला पण शब्द पाळावा लागेल बघ. नाही, आणि एस.आर. काकांचा वारसा सांभाळण्यासाठीच मी या ठिकाणी काय 40 वर्षात त्यांनी खूप लोकांची सेवा केली आहे. बरोबर. एक लातूरकर म्हणून परिवारासारखं ते राहिलेत आणि माझंही तेच कर्तव्य आहे आणि मी त्याच भावनेतून राजकारणामध्ये आलोय आहे. नाही तर मला जर नगरसेवक म्हणून यायचं असतं तर मी 10 वर्षाखाली चालू असतो. काका असताना, काका नसताना मी आलोय म्हणजे कुठेतरी काकाची आपल्याला उणीव भरून काढायची कुठेतरी आहे आणि अडचणी खूप आहेत. आणि एस.आर. काका औसा रोडला असताना लोक हक्काने त्यांच्याकडे जायचे अडचणी असतात. मला असं वाटतं की ती
कुठेतरी ती जी पोकळी आहे ती भरून काढण्यासाठी आणि लोकांमध्ये ज्या त्यांच्या अडचणी आहेत सोडवण्यासाठीच आम्ही राजकारणात आहे. मॅडम सुद्धा खरं म्हणजे मॅडम इतक्या म्हणजे मी म्हणतो ना, मी त्यांच्याबरोबर फिरतोय आता, तर मॅडमचे विद्यार्थी एवढे आहेत आणि मॅडम वरती प्रेम करणारे विद्यार्थी खूप आहेत, म्हणजे लहान लहान मुलं आणि त्यांचे पेरेंट्स सुद्धा. म्हणजे लक्ष्मी कॉलनीमध्ये मॅडमचं इतकं हे आहे, मॅडम प्रत्येक ठिकाणी गेले की या बसा वगैरे, तर ते मॅडमचं ते स्वतःच एक वेगळं सामाजिक टच लोकांमध्ये आहे. उमेदवार निवडण्यामध्ये अमित देशमुखांनी बाजी मारली. आणि आमचे दोन दुसरे जे उमेदवार आहेत, रेणुका शिंदे म्हणून आहे, ती अ गटातून आहे, तर ती सुद्धा विलासराव देशमुख फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांच्या काम करते. ती महिलांना जोडण्याचं काम करते. तिथे महिलांसाठी मोफत शिबिर वगैरे त्याच्यामध्ये ती काम करते. आणि ती पहिल्यांदा असं झालंय की लातूरमध्ये खनी परिसरातून एक उमेदवार अमित साहेबांनी दिलाय. आणि रेणुका शिंदे ही पण एक चांगली उमेदवार आहे. आणि दुसरे आमचे संतोष नरटे, त्यांचा यश पान स्टॉलचा बिझनेस आहे, त्यांचा खानदानी बिझनेस आहे तो, परंतु एक माणूस म्हणून तो दिलदार माणूस आहे आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून येणारा माणूस आहे. असे चारही लोक, दोन लोक त्या साईडला, प्रभाग हा मोठा आहे, तर दक्षिणेच्या आणि सुशिक्षित प्रभाग आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो प्रभाग आहे, बुद्धिवान प्रोफेसर, डॉक्टर, इंजिनियर, कर्मचारी, बरोबर ना? म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 18 पगड जाती, सगळ्या जाती मिळून इथं गुण्यागोविंद. काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव या भावनेतूनच प्रेरित पक्ष आहे. आणि देशमुख कुटुंबियांनी कधीही कुठल्या जातीचं, धर्माचं असं काही वेगळं हे केलं नाही. सर्वांना समानतेची वागणूक अमित साहेबाच्या असो, विलासराव देशमुख साहेब असो, दिलीपराव देशमुख साहेब असो, सर्वांनी दिलेली आहे. तर मित्रांनो, बोला की बोला. आता औसा रोडला गेल्या वेळी भाजपचे बरेच नगरसेवक राहिलेले आहेत, म्हणजे गेल्या 2017च्या याच्यामध्ये. तर आमच्या 14 मध्ये 3 नगरसेवक होते. आज तागा आहेत, एक नगरसेवक आम्हाला अजूनही दिसला नाहीये भाजपचा. आणि एकदा निवडून यायचं आणि मग गुत्तेदारी करत फाईल ह्या टेबलवर, त्या टेबलवर, त्या टेबलवर, त्या टेबलवर घेऊन फिरायचं, एवढंच काम ह्या नगरसेवकाचं. मी नगरसेवकांना विचारलं त्या भाजपच्या, तुमच्या ह्या प्रभागातल्या, यापूर्वीच्या, अरे कुठेस? तो म्हणला, दादा अजून बिलच निघाले नाहीत, मी परेशान आहे. काही लोक म्हणजे बघा, 50 लाख खर्चायचे राजपाल, 50 लाख खर्चायचे कशाला? निवडून यायला. आणि ते 50 लाख काढायला भ्रष्टाचार करायचा, बरोबर आहे का नाही? आणि मग याच्यासाठी हे राजकारण हा त्यांना सोयीचा धंदा झालाय की 5 लगाव 50 कमाव. पण आमचे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत, पण हे मात्र खऱ्या अर्थानं एक विलासराव देशमुखांचा वारसा चालवण्यासाठी आमच्या या काकांचे चिरंजीव गणेश देशमुखला, गणेश आव्हान करणं. 1 मिनिट. मी सर्वप्रथम प्रभाग क्रमांक 14च्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की आपल्या प्रभागामध्ये 4ही जे उमेदवार दिलेले आहेत ते एका सामाजिक कार्य करण्यासाठी पुढे अग्रेसर आहेत. इथे कुणी राजकारणामध्ये गुत्तेदारी करण्यासाठी किंवा बिल्डरशिप करण्यासाठी किंवा काही आर्थिक फायदा घेण्यासाठी इथे नाहीये. घरकुलात खाण्यासाठी, डांबरत, सडकत, काय अहो शौचालय सुद्धा हे लोक मोकळं सोडत नाहीत. खरं सांगतो, इतकं वाईट परिस्थिती. तर तुम्ही लेक्चर आहे बरं का, लक्षात ठेवा. बिलकुल गुत्तेदारी करायची नाही नगरसेवक झाल्यावर. या ठिकाणी आपल्याला एक सांगायचं आहे की ज्यांना 25 वर्षापासून पक्षाने ज्यांना नाव दिलं, नेत्याने ज्यांना नाव दिलं, ते त्यांचे होऊ शकले नाही, तर ते आपल्या गोरगरीब जनतेचे कसे होतील? म्हणजे ज्या काँग्रेसने यांना मोठं केलं, ज्या काँग्रेसने यांना गुत्ते दिले, हे पैसेवाले झाले, त्यांनी त्यांना धोका दिला, तर जनतेला धोका नक्कीच देणार. मग आता जनतेने विचार करायचा आहे प्रभाग 14 मध्ये काय करायचं. तर मग आता आपण रजा घेऊया आणि पुन्हा उद्या भेटूया आमच्या गणेश देशमुख आणि त्यांच्या पूर्ण परिवारासोबत. धन्यवाद. आजच्या पुरतं एवढं. नमस्कार.